मागील भागात रीना आणि नैनाने हिमांशूचे ऑफिस जॉईन केले, त्यामुळे त्या दोघीही खूप आनंदात होत्या. समीर त्याच्या केबिन मध्ये रीना सोबत हिमांशू बद्दल बोलतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, तसेच तिला आधार देतो. नैनाला रीना सोबत गप्पा मारताना पाहून समीर तिला ओरडतो, त्यामुळे नैनाला त्याचा खूप राग येतो. हिमांशू सोबत डील करणाऱ्या जॅपनीज कंपनीची मालक ही त्याची कॉलेजची मैत्रीण नंदिनी निघते. ती त्याच्या सोबत खूपच मोकळेपणाने वागत असल्याचे पाहून रीना दुःखी होते आणि हिमांशूला गमावण्याची भीती तिच्या मनात बसते. नंदिनी हिमांशूला घेऊन हॉटेलमध्ये येते. त्यावेळी हिमांशूच्या बोलण्यातून तिला समजते की त्याने कॉलेज टाइम मध्ये फक्त पैज जिंकण्यासाठी तिला प्रपोज केले होते. त्यावेळी ती दुःखी होते, पण काही झाले तरी हिमांशूला मिळवणार असा निश्चय करते. आता पुढे. नंदिनी, मी खूप आनंदी आहे. तुला असं 5 वर्षानंतर अचानक भेटून खूप छान वाटलं. अगदी ते कॉलेजचे दिवस आठवले. हिमांशू तिच्याकडे पाहून हसून बोलला आणि दोघेही कारमध्ये येऊन बसले. खरंच यार, मलाही खूप छान वाटलं तुला भेटून. अरे, या अगोदरच आपण भेटलो असतो, पण तू मला फक्त एवढंच सांगितलं होतं की तू पिंपरी चिंचवडचा आहेस. मग या एवढ्या मोठ्या शहरात तुला शोधायला मला 5 वर्ष लागली. नंदिनी हिमांशूकडे बोट दाखवत तोंड वाकडं करत बोलली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आणि बोलणं ऐकून हिमांशू मोठ्याने हसला. बरं बाई, चुकलं माझं. पण आता सांग, तुला कुठे सोडायचं? कोणत्या हॉटेलवर थांबली आहेस तू? हिमांशू गाडी स्टार्ट करत बोलला. हे देवा, असा कसा रे तू मला मित्र दिला आहेस की ज्याला माझी काडीचीही पर्वा नाही? काय रे, असं कोणी वागतं का आपल्या मैत्रिणीसोबत? तू जर आमच्या साताऱ्याला आला असता ना, तर तुला समजलं असतं आमचा पाहुणचार कसा असतो ते. तुला मस्त झणझणीत तरीचा तांबडा पांढरा रस्सा खाऊ घातला असता. आणि मी तुझ्या चिंचवडला आले तर तुम्ही चिंचवडकर, मला तुझ्या घरीही बोलवत नाहीस. काय रे, तुझ्या घरी राहिले तर काय तुझं घर उचलून घेऊन जाणार आहे का? तुला इतकी का घाई झाली मला हॉटेलमध्ये सोडायची? एवढ्या लवकर कंटाळा आलाय की काय तुला माझा? आता तू मला बोलावलं नाही तरी त्याचा मला काहीच फरक पडत नाही. आता तर मला तुझ्या घरीच यायचे आहे. मला काका काकू आणि तुझ्या फॅमिली मेंबरला भेटायचं आहे, त्यामुळे मी तर आता तुझ्या घरी येणारच आहे. आता मला तुझ्यासोबत घरी घेऊन जाण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नंदिनी हाताची घडी घालून हिमांशूकडे पाहून बोलली. तिचं बोलणं ऐकून हिमांशूने डोक्यावर हात मारला. तुझी गुंडगिरी अजून संपली नाही का? जबरदस्ती माझ्या घरात घुसतेस? हिमांशू डोळा मारत तिच्याकडे पाहून हसून बोलला. त्याचं बोलणं ऐकून नंदिनी त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि रागातच तिने त्याच्या दंडावर जोरात चापट मारली. अगं, मारतेस काय? लहान आहेस का तू आता? तुला मस्करी केलेलीही समजत नाही वाटतं. अगं, लग्न झाल्यावर त्या बिचाऱ्या नवऱ्याचं कसं व्हायचं? हिमांशू तिला चिडवत बोलला. त्याचं बोलणं ऐकून नंदिनीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. तूच तर आहे माझा होणारा नवरा आणि तुला असं सतवायला मला खूप आवडेल, नंदिनी मनात बडबडत होती. नंदिनी, अगं सॉरी, मला माहिती नाही तुझं लग्न झालं की नाही, त्यामुळे म्हंटल. पण मला सांग, तू लग्न केलंय की करायचंय अजून? अगं, पटवला की नाही कुणी? हिमांशू नंदिनीकडे पाहून बोलला. बरोबर बोललास तू, लग्न नाही केलं अजून मी, पण कोणी पटवलं आहे की नाही हे समजेल तुला लवकर. तसंही ज्याच्यावर मी प्रेम करते त्याला अजून मी सांगितलं नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. नंदिनी हिमांशूकडे पाहून बोलली. अरे वा, म्हणजे मिळालाय तुला कोणीतरी बळीचा बकरा. पण लवकर सांगून टाक त्याला, नाहीतर तू त्याच्यावर प्रेम करायची आणि तो कोणा दुसरीवरच. हिमांशू नंदिनीला चिडवत बोलला. काय यार हिमांशू, मी इतकी गंभीरतेने बोलते आणि तुला काय मस्ती सुचते? नंदिनी बारीक तोंड करून बोलली. बरं बाई, नाही करत मस्ती. मला सांग, तो ही जॅपनीज आहे का? हिमांशू सिरियस होत बोलला. जॅपनीज नाही रे, मला तर आपले भारतीयच आवडतात, एकदम गबरू जवान, अगदी तुझ्यासारखे. नंदिनी हिमांशूकडे पाहून हसत बोलली. तिचं बोलणं ऐकून हिमांशू गालात हसला आणि पुढे पाहून गाडी चालवू लागला. नंदिनी मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. ती हिमांशूच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती. हिमांशू नंदिनीला घेऊन घरी आला तेव्हा आजी सोफ्यावर बसली होती. आजीने हिमांशूकडे पाहिलं तर तिला त्याच्या पाठीमागे नंदिनी दिसली. आजी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. त्यांनी एकदा तिच्या पायापासून ते डोक्यापर्यंत नजर फिरवली आणि हिमांशूकडे पाहिलं. आजीच्या नजरेने नंदिनीला अवघडल्यासारखे झाले आणि ती तिच्या गुडघ्याच्या वरपर्यंत असलेलं स्कर्ट खाली ओढू लागली. ते पाहून आजीला हसू आलं आणि ती तोंडाला पदर लावून हसू लागली. हिमांशूच्या मात्र सर्व लक्षात आलं आणि त्याने नजरेनेच नंदिनीला रिलॅक्स राहा म्हणून सांगितलं. पण आता नंदिनीला खूप लाजल्यासारखं झालं होतं. अगं आजी, ही माझी मैत्रीण नंदिनी, आम्ही कॉलेजला एकत्र होतो. हिमांशू पुढे काही बोलणार तोच आजी मध्येच बोलली. असं होय, त्या परदेशातल्या कॉलेजमधली आहे का?
म्हणूनच तिने असले आपरे-चिपरे कपडे घातलेत. तिकडे अशा कपड्यांची सवयच असते. असू दे ग पुरी, नको त्याला खाली ओढू. आता ते तेवढेच आहे म्हटल्यावर किती खाली ओढलं तरी खाली येणार आहे का? अगं मी म्हातारीने कधी असे कपडे कोणाला घातलेले पाहिलं नाही, त्यामुळे थोडं वेगळं वाटलं. पण तू वाईट वाटून घेऊ नको. ज्याला जे कपडे घालायला आवडतात ना त्याने ते घालत जावे. आजी नंदिनीकडे पाहून हसत बोलली आणि तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा केला. आजीचं बोलणं ऐकून नंदिनीला बरं वाटलं आणि ती आजीजवळ येऊन बसली. तोच ममताताई तेथे आली. अरे हिमांशू, आज तू ऑफिस मधून लवकर आलास. समीर कुठे आहे? आई हिमांशूकडे पाहून बोलली आणि तिची नजर नंदिनीकडे गेली. अगं आई, ही नंदिनी माझी कॉलेजची मैत्रीण आहे. आता ती जपानमध्ये असते आणि आपल्या कंपनीचं ज्या कंपनीसोबत डील होणार होतं त्या कंपनीची सीईओ आहे. हिमांशू आईला ओळख करून देत बोलला. नमस्ते काकू, कशा आहात? आम्ही कॉलेजला असताना हिमांशू तुमच्याबद्दल नेहमी बोलायचा, म्हणून म्हटलं भारतात आलेच आहे तर तुम्हा सर्वांना एकदा भेटावं. नंदिनी ममता ताईंकडे पाहत बोलली. अगं बाळा, बरं झालं आलीस. तसंही याचे सर्व मित्र परदेशात असतात, त्यामुळे कधी कुणी घरी आलेच नाही. बरं झालं तू आलीस. आई तिच्याकडे पाहून हसून बोलली. नंदिनीला आता खूपच छान वाटत होतं. ती आई आणि आजी सोबत गप्पा मारत होती तेव्हा हिमांशू त्याच्या रूम मध्ये गेला आणि फ्रेश होऊन पुन्हा खाली आला. नंदिनी, चल मी तुला गेस्ट रूम दाखवतो. दिवसभर थकली असशील, फ्रेश होऊन घे. असं बोलतच हिमांशू नंदिनीला गेस्ट रूम कडे घेऊन गेला. नंदिनीला रूम दाखवून हिमांशू परत आला. आई आणि आजी तेथेच बसल्या होत्या. काय रे हिमांशू, तुझी ही मैत्रीण किती दिवस राहणार आहे आपल्याकडे? आजी हिमांशूकडे पाहत बोलली. अगं आजी, कंपनीचं डील होईपर्यंत ती आपल्याच घरी थांबणार आहे. हिमांशू बोलला. अरे ती अशी तरणी ताठी पोर असं कसं आपल्या घरात ठेवून घ्यायची? नाही नात्या गोत्यातली आणि काही कमी जास्त झालं तर ते काय भावात पडायचं? आजी हिमांशूकडे पाहून काळजीने बोलली. अगं आजी, ती एकटी जपानमध्ये राहते, एवढ्या मोठ्या कंपनीचा पसारा सांभाळते. जपानमध्ये ती एकटीच मॅनेज करते आणि आपल्या घरी 4 दिवस राहिली तर कुठे काय बिघडलं? तुम्ही दोघी नाही ते विचार मनात आणू नका. हिमांशू आजीकडे आणि आईकडे पाहून बोलला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला. अगं ममता, ही मुलगी आपल्या घरी राहणार त्या हिमांशूला काहीच वाटत नाही. पण मी तर रीनाचा विचार करून बोलत होते. मला तर रीनाची खूप काळजी वाटायला लागली. हिमांशू आणि ती नंदिनी आले तेव्हा त्या मुलीने हिमांशूचा हात पकडला होता आणि ही जर ऑफिस मध्ये हिमांशू सोबत असंच वागत असेल तर हे पाहून रीनाला किती वाईट वाटेल. अगं मला हे समजतंय, ती जिथे राहते तिथे हे सगळं रोजच आहे. पण रीनाच्या बाजूने विचार कर. एकतर ह्या हिमांशूला त्याचं लग्न झालंय, त्याची बायको आहे, हे काहीच आठवत नाही आणि त्यात ही त्याची मैत्रीण आली. आता तिचा जीव किती खालीवर होत असेल हे कोणालाच नाही समजणार. आपल्या नवऱ्याला असं आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून फिरताना पाहिलं तर कोणत्याही बायकोला वाईट वाटेलच ना. आणि त्यात ही मुलगी असे छोटे कपडे वापरते. आजी डोक्याला हात लावून विचार करत बोलली. अहो आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मला तर असं वाटतंय आता आपण हिमांशूला सांगून टाकू, आम्ही तुझ्यासाठी मुलगी पसंत केली आणि तुला लग्न करावंच लागेल. मग त्याला मागचं सगळं आठवलं नाही तरी चालेल. आपण रीना आणि हिमांशूचं लग्न लावून देऊ. ममताताई आजीकडे पाहत बोलली. अगं मलाही तेच वाटतंय, पण हिमांशूने लग्नाला नकार दिला तर आपल्या हातातून सगळं निघून जाईल. त्याला हे सर्व कधी आठवेल काय माहिती. आजी विचार करत काळजीने बोलत होती. इकडे रीना ऑफिस मधून घरी आली आणि कोणासोबत काही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून गेली. तिने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि आत जाऊन बेडवर पडली. ती हुंदके देऊन रडू लागली. तिने डोळे बंद करताच तिच्या डोळ्यासमोर दुपारचा प्रसंग सारखा येत होता. तिचं मन व्याकुळ झालं होतं. ती तशीच रडत रडत विचार करत होती. तोच तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनवर आईचे नाव पाहून डोळे पुसले आणि आवाज नॉर्मल करून कॉल उचलला. कशी आहेस रीना बाळा? रीनाने कॉल उचलताच समोरून ममताताईंचा आवाज आला. त्यांचा आवाज ऐकून तिचं मन भरून आलं, पण तिने स्वतःला सावरलं. मी बरी आहे आई, तुम्ही कशा आहात? रीना जड आवाजात बोलली. बरी आहे म्हणतेस आणि आवाज एवढा जड झालाय. मुलं त्यांचं दुःख कितीही आईपासून लपवायचा प्रयत्न करू दे, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे आईला बरोबर समजतं. आज दिवसभर ऑफिस मध्ये काय झालं हे मला समीरने सर्व सांगितलं. तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आई रीनाला समजावत बोलली. त्यांचं बोलणं ऐकून रीनाने एवढा वेळ दाबून ठेवलेले अश्रू आपोआप वाहू लागले. आई तुमचं बोलणं पटतंय मला, पण माझ्या मनाचं काय करू ते मानायला तयारच नाही. नाही नाही ते विचार मनात येऊन मन अस्वस्थ झालंय. आई हिमांशूला सर्व कधी आठवणार? मला आता राहवत नाही.
असं वाटते आता बॅग उचलून आपल्या घरी निघून यावं. कमीत कमी हिमांशू माझ्या डोळ्यासमोर तरी राहील. रीना रडक्या आवाजात बोलली. अगं मलाही तसेच वाटतंय. अगं मी तर आईंना म्हणाले होते आपण हिमांशूला सांगून टाकू तुझं लग्न झालंय म्हणून, पण भीती वाटते ग त्याच्या तब्येतीची. पण थांब थोडे दिवस, उगीच आपण करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच. अगं ती त्याची मैत्रीण आली आपल्या घरी 4 दिवस राहायला. बघूयात ती गेल्यावर करूया आपण काहीतरी. एकदा डॉक्टरांनाही भेटून घेऊ, आई रीनाला समजावत बोलली. नंदिनी घरी गेली ऐकल्यावर रीनाला आणखीनच अस्वस्थ वाटू लागले. तिने आणखी काही वेळ कॉलवर बोलून आईचा निरोप घेऊन फोन ठेवला. तिला आता हिमांशूचा राग आला होता. हिमांशूला काय गरज होती तिला घरी घेऊन जायची? नुसतं तिच्या मागे मागे फिरतोय आणि ती म्हणेल तसं वागतोय. नंदी बैल झालाय नुसता. हिमांशू तुला सगळं कधी आठवायचं? पण जेव्हा तुला सर्व आठवेल ना तेव्हा या सगळ्याचा मी तुझ्याकडून चांगलाच बदला घेईन. नाही तुला माझ्या तालावर नाचवलं तर नावाची रीना नाही. रीना बेडवर पडल्या पडल्या मनोमन विचार करत होती. इकडे हिमांशू बाल्कनी चेअरवर मागे टेकून डोळे बंद करून बसला होता आणि तोच त्याला दुपारी तो बाहेर जाताना रीनाचा पडलेला चेहरा डोळ्यासमोर आला. तिच्या डोळ्यात पाणी होतं हे आठवून त्याला वाईट वाटत होते. मला असं का वाटलं? ती मुलगी दुपारी रडत होती. तिच्याकडे पाहून एक आपलेपणा जाणवला आणि दुपारी तिच्या डोळ्यात पाणी पाहून असं वाटलं जणू काही माझं मन रडतंय. छे छे, हे कसं शक्य आहे? ती कशाला ऑफिसमध्ये रडेल? मलाच गडबड गोंधळामुळे काहीतरी भास झालेला दिसतोय. पण माझ्या मनात सारखं सारखं तिचेच विचार का घोळत राहतात? तिला सतत पाहत राहावंसं वाटतंय. काय होतंय मला काहीच समजत नाही. नक्कीच काहीतरी असणार आहे. या 6 महिन्यात काहीतरी घडलेलं आहे आणि ते मला आठवत नाही. कधी आठवायचं सगळे काय माहिती. आणि हे घरचे तर मला काही सांगत पण नाहीत. पण मला माझं मन सांगतंय हे सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवतात आणि आता मला ते शोधून काढावे लागेल. चल हिमांशू बेटा, कामाला लाग आणि काय सत्य आहे ते शोधून काढ. हिमांशू मनोमन स्वतःशीच बोलत होता. खाली सर्वजण जेवणाच्या टेबलवर बसले होते. हिमांशू येऊन जेवायला बसला. नंदिनीही येऊन हिमांशूच्या बाजूला बसली. खरं तर ती रीनाच्या जागेवर येऊन बसली होती. समीरने ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार आरूलाही सांगितला होता. त्यामुळे आरू नंदिनीकडे रागाने पाहत होती. नंदिनी, अर्जुनराव, आजी हिमांशू यांच्यासोबत गप्पा मारत जेवण करत होती, तर आरू आणि समीर मनात तिला शिव्या घालत होते. हाय आरुषी, मी सर्वांसोबत बोलले पण तू माझ्यासोबत बोलली नाहीस. हिमांशू तर नेहमी बोलायचा, तू खूप बडबडी आहेस. नंदिनी आरुषीकडे पाहत बोलली. हो दादा बरोबरच बोलला, पण तू माझ्या वहिनीच्या जागेवर बसली आहेस त्यामुळे मला तुझा राग आलाय. आरुषी रागाच्या भरात बोलून गेली. तोच समीरने तिचा हात दाबला. पण हिमांशू आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तर बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. म्हणजे काय बोललीस तू? हिमांशू आरूकडे पाहत बोलला. अरे दादा, तुला माहिती नाही का तिचा स्वभाव? कधीही काहीही बडबड करते. तू नको लक्ष देऊस, समीर मध्येच बोलला. आता सर्वजण शांतपणे जेवत होते. तोच नंदिनी हळूच आरूच्या कानात बोलली. मला आवडेल तुझी वहिनी व्हायला. बघ, योगायोगाने मी या चेअरवर पण बसले. तुला नाही आवडले का मी तुझी वहिनी म्हणून? नंदिनी हळू आवाजात बोलली. इकडे आरू मात्र रागाने लाल झाली होती आणि ती तिच्याकडे फक्त रागाने पाहून काहीच न बोलता तेथून उठून गेली. नंदिनीला मात्र तिच्या या वागण्याचा काहीच अर्थ समजत नव्हता. ती मनोमन विचार करत होती. समीर मात्र तिच्यावरच लक्ष ठेवून होता. आता ती हिमांशूकडे प्रेमाने पाहू लागली. हे मात्र आजी आणि आईच्याही नजरेतून सुटले नाही. फायनली प्रेझेंटेशन खूपच छान झालं. आता प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होईल. नंदिनीमुळे प्रेझेंटेशन अगदीच परफेक्ट झालं आणि आता आम्ही दोघे एकत्र काम करणार आहोत. मी खूप आनंदात आहे. हिमांशू त्याच्या केबिन मध्ये बसून मनोमन विचार करत होता. ऑफिस सुटून बराच वेळ झाला होता, त्यामुळे ऑफिस मधले सर्व लोक घरी गेले होते. हिमांशूने घड्याळात पाहिलं आणि तोही घरी जायला निघाला. एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं काम मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उठून दिसत होता. त्या आनंदातच तो गाडीत येऊन बसला. तोच हिमांशूचा मोबाईल वाजला. फिलिपचं नाव पाहून त्याने फोन लगेच रिसीव्ह केला. बॉस, तुमच्या गाडीला धडक दिलेल्या ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी पकडलं आहे. समीर सर पोलीस स्टेशनला येत आहेत, पण इन्स्पेक्टर साहेबांना तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्हाला काही वेळासाठी इकडे यावे लागेल. फिलिप्स शांत आवाजात बोलला. ओके फिलिप्स, मी आता ऑफिस मधून निघालोच आहे. अर्ध्या तासात पोहोचतो. असं बोलत हिमांशूने कॉल कट केला आणि हिमांशूची गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली. इकडे नंदिनी घरी आली होती, तर तिला आरू हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली दिसली. ती आरू जवळ जाऊन बसली. तिला पाहून आरूने जबरदस्तीची स्माइल केली आणि तेथून उठून जाऊ लागली.
तोच नंदिनीने तिला थांबवलं. हाय आरू, अगं मी आले. आणि तू का उठून चाललीस? बस ना काही वेळ. मी इथे आल्यापासून तू माझ्यासोबत व्यवस्थित बोललीही नाहीस. तुला मी आवडत नाही का? नंदिनी आरूचा हात पकडून बोलली. आरूची तिच्यासोबत बोलण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण तिने थांबवल्यामुळे आरूला तिथे थांबावे लागले. आता काय बोलणार तुझ्यासोबत? तू सर्वांसोबत बिझनेसच्या गप्पा मारतेस आणि ते सर्व माझ्या डोक्याच्या वरून जातं. मला बिझनेसमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. आणि राहिला प्रश्न तू आवडते की नाही याचा, पण तू आवडते की नाही हे सांगायला मला कुठे तुला माझी वहिनी बनवून घ्यायची आहे? आरू जाणून बुजून नंदिनीला टोमणा मारून बोलली. आरूचं बोलणं ऐकून नंदिनीचा चेहरा पडला, पण तिने चेहऱ्यावरचं खोटं हसू तसंच ठेवलं. का ग आरुषी, मला तुझी वहिनी बनवायला तुला काय प्रॉब्लेम आहे? मला तर आवडेल तुझी वहिनी व्हायला. तसंही हिमांशू आणि मी एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत आहोत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि आता तर आम्ही दोघं एका प्रोजेक्टवर कामही करत आहोत. आमच्या दोघांचे विचार जुळतात. आम्ही दोघे एकमेकांना समजून घेतो, एकमेकांच्या आवडीनिवडी जपतो. मला वाटतं आम्ही दोघे एकमेकांचे जीवनसाथी होण्यासाठी ह्या गोष्टी पुरेशा आहेत. आणि मला वाटतं दिसायलाही मी सुंदर आहे. आमच्या दोघांची जोडी परफेक्ट आहे. मग एवढे सगळं असूनही तुला मी तुझी वहिनी म्हणून का नको आहे? मला त्याचं कारण सांगशील? नंदिनी ॲटिट्यूड मध्ये बोलली. मला माहिती आहे तू खूप चांगली आहे, कर्तबगार आहेस, सुंदर आहेस, पण मला माझी वहिनी म्हणून नको आहे. आणि का नको आहे हे मी तुला नाही सांगू शकत, पण माझी वहिनी तू कधीच होऊ शकत नाहीस. आरू तिच्याकडे पाहून काहीशी रागातच बोलली आणि तेथून निघून गेली. आरूचं बोलणं ऐकून नंदिनी मात्र रागाने लाल झाली. ह्या आरुषीचा काय प्रॉब्लेम आहे? ती असं का वागते? तो समीरही माझ्यासोबत वेगळेच वागतो. तो त्याच्याच धुंदीत असतो आणि माझ्याकडे तर दुर्लक्षच करतो. या आरुषीने तर मला चॅलेंज केलंय, पण तिला माहिती नाही ही नंदिनी काय चीज आहे. आता तर मला तुझीच वहिनी व्हायची आहे. आता मी लवकरच हिमांशूला प्रपोज करणार आहे. मी माझ्या मनातल्या भावना हिमांशूला सांगणार आहे. मला खात्री आहे हिमांशूलाही मी आवडते, त्याचेही माझ्यावर प्रेम आहे. मग बघतेच मला या घरची सून होण्यापासून कोण अडवते ते. नंदिनी मनोमन बडबड करत तिच्या रूम मध्ये निघून गेली. इकडे रीना ऑफिस मधून घरी आली. हिमांशूला नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे तीही खूप आनंदी होती आणि तिच्या डोळ्यासमोर हिमांशूचा हसरा चेहरा सतत येत होता. हिमांशू, आपल्या कंपनीला एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालं. हा आनंद मला तुझ्यासोबत आपल्या पूर्ण फॅमिली सोबत साजरा करायचा होता. माझ्या हाताने तुझं तोंड गोड करायचं होतं आणि तुझं अभिनंदन करायचं होतं. पण काही हरकत नाही. तुला जेव्हा सर्व आठवेल आणि मी आपल्या घरी येईल तेव्हा हे सर्व आनंदाचे क्षण आपण पुन्हा एकदा साजरे करू. तू असाच यशस्वी होत राहा. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हिमांशू, आज तुला खूप मिस करते मी. तुझ्या कुशीत शिरून झोपावंसं वाटतंय. पुरे झालं आता हा एकटेपणा. या एकटेपणाचा कंटाळा आलाय. कधी आठवायचं तुला सगळं हिमांशू? आणि आता प्रेझेंटेशनचं काम झालंय तर मे बी ती नंदिनी येथून निघून जाईल. रीना बेडवर पडल्या पडल्या डोळे बंद करून मनोमन विचार करत होती. इकडे हिमांशू आणि समीर पोलीस स्टेशन मध्ये आले होते. तेव्हा त्यांना पोलिसांकडून समजलं की ट्रक ड्रायव्हरने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडीची धडक झाली. त्यामुळे तो घाबरून तेथून पळून गेला. त्याच्याकडून हा अपघात तो दारूच्या नशेत असल्यामुळे त्याचा ताबा सुटल्यामुळे झाला होता. त्याला हे कोणीही करायला सांगितलं नव्हतं असं त्याने कबूल केलं होतं. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.